इराण, इस्रायल, अमेरिकेचं युद्ध कधी संपेल याचा अंदाज कुणालाही नाही. खुद्द ट्रम्प यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता नाही. इराणचे हल्ले कमी आणि धमक्या जास्त आहेत. युद्ध इस्रायल आणि अमेरिकेनं लादलेलं असलं तरी त्यांच्या भूमीत त्याचे परिणाम दिसत नाहीयेत. अमेरिका तर एकमेव असा देश आहे ज्यानं सर्वाधिक युद्ध लढली, पण स्वतःच्या भूमीवर एकही नाही. आताही इराण, इस्रायल एकमेकांवर हल्ले करतायत, पण केंद्रस्थानी आहे ती अमेरिकाच. इराण अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी आखातातल्या 10 ते 12 देशांवर हल्ले करतंय. ही सर्व देश हे मुस्लिम आहेत. त्यात सौदी आहे, इराक आहे, ओमान आहे, बहरीन आहे, UAE म्हणजेच दुबई आहे, जॉर्डन आहे, लेबनॉनही आहे. याचाच अर्थ असा की युद्ध इराण आणि अमेरिकेचं आहे, पण इराण हल्ला करतोय तो मुस्लिम बहुल अरब राष्ट्रांवर. साहजिकच प्रश्न आहे, असं का? इराण स्वतः मुस्लिम देश आहे आणि तो हल्ले करतोय, ती देशही मुस्लिम आहेत. मग युद्ध कसं, हल्ले कसे? सौदी, कतार सारखी मुस्लिम देशही इराण विरोधात अमेरिकेला का साथ देत आहेत? इराण आणि इतर अरब राष्ट्रांमध्ये नेमका काय फरक आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या एक्सप्लेनरमध्ये आम्ही करणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा गुजर. तुम्ही पाहताय उत्तर दक्षिण. पहिला मुद्दा आहे इराण आणि इतर देशांमध्ये फरक काय? जगभरात इस्लामचे 2 प्रमुख पंथ आहेत. इतरही काही छोटे मोठे पंथ आहेत, पण प्रामुख्यानं 2 पंथ जगभरात दिसतात. पहिला सुन्नी आणि दुसरा शिया. जगात 53 देश असे आहेत जिथं मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. म्हणजे हे 53 देश मुस्लिम बहुल आहेत. यातला फक्त एक देश सोडला तो म्हणजे इराण, तर 52 देश असे आहेत जिथं सुन्नी मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे, म्हणजे सुन्नी बहुल. जगात सर्वाधिक लोकसंख्या ही ख्रिश्चनांची आहे. ख्रिश्चनांमध्ये कॅथलिकांची संख्या आहे जास्त. तसंच मुस्लिमांमध्ये सुन्नींची आहे. जगात 85% सुन्नी आहेत, तर शियांची संख्या 15% आहे. या 15%मध्ये इराण हा शिया बहुल देश आहे. त्यामुळंच इराण हा मुस्लिम देश असूनही इतर 52 देशांपेक्षा तो पूर्णपणे वेगळा आहे. हे वेगळेपणच संघर्षाचं कारण आहे का? इराणचं सौदी, कतार, कुवैत, बहरीन, सिरिया अशा देशांसोबत न जमण्याचं ते एकमेव कारण आहे का? शिया म्हणजे कोण आणि सुन्नी कोण आहेत तेही जाणून घेऊयात. दुसरा मुद्दा असा आहे, सुन्नी आणि शियांमध्ये फरक नेमका काय? मोहम्मद पैगंबरांचा इसवी सन 632 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मुसलमानांचं नेतृत्व कुणी करावं असा प्रश्न निर्माण झाला. नेत्याला ते खलिफा म्हणत. त्यावेळेस 2 मतप्रवाह निर्माण झाले. त्यातला एक गट होता, त्यांचं म्हणणं होतं की लोकांनी नेत्याची निवड करावी आणि तोच नेता असेल. एक दुसरा गट होता, तो म्हणायला लागला मुसलमानांचं नेतृत्व मोहम्मद पैगंबरांच्या घरातल्याच व्यक्तीकडे असायला हवं आणि तोच मुसलमानांचा सर्वोच्च नेता असावा. दोन्ही मतप्रवाहांमध्ये एकमत झालं नाही. शेवटी इस्लामचे 2 पंथ तयार झाले. पहिला होता सुन्नी, त्यांनी अबू बकर यांची निवड केली. ते पहिले खलिफा मानले जातात. दुसरा पंथ तयार झाला शिया. त्यांनी मोहम्मद पैगंबरांचे चुलत भाऊ आणि जावई अली यांची इमाम म्हणून निवड केली. अली हे पहिले शिया इमाम मानले जातात. खलिफा हे समुदायाने निवडलेला राजकीय धार्मिक नेता असतो, तर शियामध्ये इमाम हा देवाने नियुक्त केलेला सर्वोच्च धार्मिक व्यक्ती असतो. आयातुल्ला खामेनी हे शियांचे सर्वोच्च धार्मिक नेते होते. इराणचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा खामेनींना रिपोर्ट करायचा, म्हणजे राष्ट्राध्यक्ष असूनही दुसऱ्या नंबरवर असतो. तिसरा मुद्दा आहे शिया सुन्नी आणखी काय फरक आहे? तसं पाहिलं तर दोन्हीत फार काही फरक नाहीये. सुन्नी मोहम्मद पैगंबरांना मानतात, शियाही मानतात. सुन्नींसाठी कुराण सर्वोच्च आहे आणि तसंच ते शियांसाठी सुद्धा आहे. सुन्नी 5 वेळेचे नमाजी आहेत, तसेच शियाही आहेत. दोघेही एकाच मशिदीत जाऊ शकतात. खानपानही बऱ्यापैकी सारखंच आहे. रोटी बेटी व्यवहारही काही प्रमाणात दिसतो. पिढ्यानपिढ्या एकमेकांचा शेजार आहे. पण एक फरक शतकानुशतके दिसतो. तो आहे हुसेन यांच्या हत्येबाबतचा. करबलाच्या युद्धात शियांचे पहिले इमाम अली यांचे पुत्र हुसेन यांची हत्या झाली. मुहर्रममध्ये शिया पंथ शोक पाळतो, मातम करतो. हुसेन यांच्या शहादतीचं स्मरण केलं जातं.
सुन्नी पंथही हुसेन यांचा आदर करतात, पण ते शोक करताना दिसत नाहीत. त्यांच्यासाठी हुसेन यांच्या शहादतीचा अर्थ वेगळा आहे. चौथा मुद्दा असा आहे, शिया सुन्नीतल्या फरकामुळेच इराण विरोधात इतर अरब देश असा संघर्ष आहे का? या प्रश्नाचं उत्तर थोडं किचकट आहे, पण दिसतं तरी तसं. विशेष म्हणजे इराण हा सुन्नी बहुल अरब देशांनी वेढलेला शिया बहुल देश आहे. पण या सर्व सुन्नी राष्ट्रांच्या नाकात इराणनं वेळोवेळी दम आणलेला आहे. उदाहरणार्थ, इराण नंतर सर्वाधिक शिया हे बाजूच्या इराकमध्ये आहेत. त्यांचा वापर इराणनं सद्दाम हुसेन विरोधात केलेला दिसतो. आताच्या सरकार विरोधातही तो दिसतोय. इकडे येमेनमध्ये हुती बंडखोरांना इराणचंच पाठबळ आहे. ते हुतीही शियापंथीय आहेत. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहनं धुमाकूळ घातलेला आहे. इस्रायलवरती हल्ले केले जातात, त्यांच्या पाठीशी सुद्धा इराणच आहे. हे हिजबुल्लाही शियापंथीय आहेत. सिरियामध्ये जो संघर्ष आहे त्यातल्या विरोधी गटाला म्हणजेच बंडखोरांना इराणचंच पैसा पाणी आहे. त्यामुळे तेही इराणच्या विरोधात आहेत. गाझामध्ये हमासच्या पाठीशी इराण आहे. त्यामुळे इस्रायल इराणवरती खार खाऊन असतो. कुवैत असो की सौदी असो की बहरीन, ओमान, त्या देशातल्या बंडखोरांना, विरोधकांना इराणनं पाठबळ दिलेलं आहे. त्यामुळे हे बहुतांश देश इराण विरोधी आहेत. तर पाचवा मुद्दा, भारत आणि अयातुल्ला खामेनी. आता आपल्याकडे येऊयात. आपल्या देशात सुद्धा सुन्नी मुसलमानांची संख्या ही जास्त आहे. शियांची संख्या एकूण मुस्लिमांच्या 15% आहे. त्यातही काश्मीरमध्ये शियांची संख्या सर्वाधिक आहे. अयातुल्ला खामेनींचा खात्मा झाला त्यावेळेस सर्वाधिक मातम केला गेला तो श्रीनगर, कारगिल, बडगाम या भागांमध्ये. आश्चर्य म्हणजे लखनौला मिनी इराण सुद्धा म्हटलं जातं, कारण शियांची संख्या तिथं जास्त आहे. हैदराबाद, दिल्ली सारख्या शहरांमध्ये सुद्धा शियांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळंच खामेनींच्या खात्म्यानंतर या शहरांमध्ये लोकांचा उद्रेक झाला. शियांची हीच लोकसंख्या लक्षात ठेवून भारतानं कलम 370 हटवलं. त्यावेळेस खामेनींना काश्मीरच्या स्थितीची तुलना थेट गाझातल्या परिस्थितीशी केली. काश्मीरच्या मुद्द्यावर सर्व मुस्लिमांनी एकत्र येण्याचं आवाहन सुद्धा याच खामेनींनी केलं होतं. दिल्लीतल्या दंगलींवर सुद्धा सांप्रदायिक स्वरूपाचं ट्विट केलं. कदाचित त्यामुळंच खामेनींच्या खात्म्यानंतर जसा सुन्नी अरबांनी शोक केला नाही, तसाच मोदींनीही शोकाचं ट्विट केलं नाही. सहावा मुद्दा, मराठ्यांच्या इतिहासातलं शिया कनेक्शन. शिवरायांनी विजापूरच्या आदिलशाही विरोधात लढा दिला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही आदिलशाही शियापंथीय होती. गोळकोंड्याच्या कुतुबशाही विरोधातही मराठे कधी लढले तर कधी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. हे गोळकोंड्याचे शासक सुद्धा शियापंथीय होते. पण मराठ्यांची जी भळबळती जखम आहे, पानिपत, त्यात मराठ्यांचं जे पानिपत झालं त्याला एक शासक जबाबदार होता आणि हा शासकच आधी मराठ्यांसोबत होता. त्यामुळं मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. नंतर मात्र त्यानं पलटी मारली. तो थेट जाऊन अब्दालीला मिळाला. त्यात अब्दालीचं पारडं जड झालं आणि मराठ्यांचं पानिपत झालं. त्या शासकाचं नाव होतं शुजा उद्दौला. तो अवधचा नवाब होता. हा शुजा शियापंथीय होता. आताचं लखनौ हे अवधचा भाग होतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे खामेनींच्या खात्म्यानंतर सर्वाधिक मातम झाला तो लखनौमध्ये, म्हणजेच एकेकाळच्या शियापंथीय अवधमध्ये. या एक्सप्लेनरमध्ये अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. ते शक्यतो अचूक होतील याचा प्रयत्न केलाय. एखादा चुकला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडेही या संदर्भात काही वेगळी माहिती असेल तर कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका.